ए बाबा हे घे गिळून घे. मागच्या टाइमला तू जेवण परत पाठवलं, आता तरी खाशील ना? मग अशी काय बोललो होतो मी? कोण आहे मी? युवराज खांडेकर आहे मी. हे असे जेवण जेवणार आहे मी? मग मी काय करू? चांगलं जेवण करा. हे काय? हे काय? ही पोळी आहे ही एवढी कडक असते पोळी. इथे बाजूला कुठेतरी शाळा असेल ना तर स्पोर्ट्स डेला द्या, तिकडे थाळीपे खेळतील पोरं ह्याच्याने. आता 3 काटे लावायला इथे घड्या बनून लावाय. हे काय? हे असं असतं जेवण? 5 स्टार हॉटेलमध्ये आलेस हा? कुठला पराक्रम केलायस तू तुझ्यासमोर पंचपक्वानाचा ताट ठेवायला? पंचपक्वान इथे आल्यापासून मी अन्नाचा एक कण खाल्लेला नाही. मला भूक लागली आहे. नाच दाखवतोयस हा? सायगावकर घेऊन जा परत. हो. त्याची भूक तो पाण्याने भागवेल. ए उतरला का? युवराज खांडेकरचा माज उतरला का? अन्न पूर्ण ब्रह्म असतं. माझ्या आईने शिकवलंय लहानपणी मला. आई म्हणाली काही करायचं, अन्न वाया नाही जाऊ द्यायचं, फेकून नाही द्यायचं कधी. त्यासाठी खातोय मी. आणि हा राहिला प्रश्न माझाचा, तर लहानपणी आईने जेव्हा माझं नाव ठेवलं ना युवराज, माज माझ्यात तेव्हापासून आहे. ओके उतरेल उतरेल, सगळा माज उतरेल. जे मॅडम तुमच्या नावातला, रक्तातला, हाडामासातला जो काय माज आहे ना तो सगळा उतरवतील. तुझं भलं याच्यातच आहे, त्यांना चान्स देऊ नकोस. नाही तर जेवढं खाशील ना तेवढं सगळं जिरवायला ना त्यांना चांगलं जमतं. चला सायगावकर. तुझी परिस्थिती कळतीये मला, पण केदार, तुला एक भाऊ म्हणून आणि मला एक बहीण म्हणून या कुटुंबाची जबाबदारी पार पाडावीच लागणार आहे. आणि हे सगळं करत असताना आपण स्पेशल क्राईम युनिटचे ऑफिसर्स आहोत, त्यामुळे आपल्याला समाजाची सुद्धा कर्तव्य पार पाडावी लागतील. मला माहिती आहे या सगळ्यामध्ये आपली खूप ओढाताण होते, आपल्या मनाचा खूप गोंधळ होतो, पण आपण त्याला काहीच नाही करू शकत केदार. ही परिस्थिती या आधी सुद्धा होती आणि इथून पुढे सुद्धा असणारच आहे. मग अशा वेळेला आपण स्ट्रॉंग राहायला हवं ना. तुला कळतंय का मी काय म्हणतेय ते? कळतंय. हे सगळं नीट निभवून घेण्यासाठी ना आपण शांत आणि खंबीर असणं खूप गरजेचं आहे. केदार, बस इथे. तू नको काळजी करूस. या सगळ्यातनं लवकरात लवकर नक्की मार्ग निघेल. आणि मला माहिती आहे या सगळ्यामुळे आपल्या कुटुंबाला खूप त्रास होणार आहे, पण गुन्हेगाराला शिक्षा होणं सुद्धा तितकंच महत्वाचं आहे. जे मॅडम आहेत ना, त्यांनी एखादी गोष्ट ठरवली की ती पूर्ण केल्याशिवाय त्या शांत बसत नाही. पण त्यांनी ठरवलेली गोष्ट त्या पूर्ण करतील ह्याचीच तर भीती आहे. कारण हे सगळं करत असताना त्या कुठला कायदा वापरतील हे आपल्याला माहितीच नाहीये. आणि त्यांनी जर त्यांचा कायदा वापरला ना केदार, तर या सगळ्यातनं युवराजची सुटका होणं अशक्य आहे. पण मग अशा वेळेला आपल्यालाच खंबीरपणे उभं राहावं लागेल. समोरून कुठलंही संकट आलं ना तरीही. काय झालं, होतंय का काम? हा, किती वेळ लागणार आहे अजून? जास्तीचे पैसे हवेत का? आणि पैसे घेतल्यानंतर ना निदान काम करा. पद्मिनी, काय काय कोणाशी बोलतो तीस तू? आहे त्या वकिलाशी. अगं मग ही काय पद्धत झाली का त्यांच्याशी बोलायची? हा, आपल्यासाठीच काम करतात ना ते. आणि ही एकच केस नाही, यापूर्वी अनेकदा आपल्याला अडचणीतनं बाहेर काढलंय त्यांनी. हो, काय काय त्यांना काय वाटलं असेल अगं तू? हा, मला काय फरक पडतोय काय त्यांना काय वाटतंय? आणि खरं तर काम काढून घेता यायला पाहिजे जर ते होत नसेल तर. हे खरं तर तुमचं काम आहे जे मी करतेय. आणि मला तर वाटतं की आता मला माझ्या पद्धतीनेच काम करायला लागणार आहे, नाही तर माझा युवराज काही घरी परत येणार नाहीये. पद्मिनी, बघ, आई म्हणून तुला वाटणारी काळजी मला कळते आहे. मला वाटणारी काळजी असू दे, बाप म्हणून तुम्ही काय केलंय हे जरा एकदा लक्षात घ्या. ते तुमच्या लक्षात आलं ना की माझी अर्धी काळजी तिथेच मिटलेली असेल. दयानंद खांडेकर.
काकू हे ताट घेऊन कुठे चाललात तुम्ही? अगं माझं आणि ईशाचं जेवण घेऊन रूममध्ये चालली आहे. का रूममध्ये का? इथे बसा ना, आपण सगळे एकत्र जेवूयात. किती दिवस झाले आपण एकत्र जेवलोच नाही. आई आणि निशीच्या खोलीत जेवतात. पद्मिनी काकूंचं सध्या जेवणात लक्षच नाही. हो, बाबांना आपल्या सगळ्यांसोबत जेवायचं असतं, पण औषधांमुळे त्यांनाही नाही जेवता येत. मग आपण तरी नाही, म्हणजे कौशिकीताईच म्हणतात ना नेहमी, दिवसभरात नाही एकदा तरी जेवण आपण सगळ्यांनी एकत्र करायला पाहिजे. बरोबर आहे तुझं, पण सध्या घरातले सगळे एकत्र कुठे आहेत? आणि युवराज येत नाही तोवर वहिनी काय कौशिकीचं काहीच ऐकणार नाहीत. या घरात कोणालाच माझ्या युवराजची काळजी नाही. आणि ती कौशिकी काय दाखवत होती मला? त्या गुंडाचा फोटो, गुलाबचा फोटो का दाखवत होती? काय सिद्ध करायचं तिला? आता युवराजने कबूल केलंय ना की तो त्याचा मित्र आहे, आणि युवराज मित्र आहे म्हणून तो त्याच्याबरोबर गुन्ह्यात सामील झाला असं वाटतंय का तिला? हे सिद्ध करायचं होतं तिला? सगळं स्वतःच ठरवते ही. ते समजते काय स्वतःला? कोण आहे ही? बघ पद्मिनी, कौशिकी आहे म्हणून ही कंपनी आहे, आपलं घर आहे, लक्षात ठेव. घ्या, झालं, जमलं तुम्हाला. त्या तिघांना काही बोललं की तुम्हाला जमतं, पण माझ्या युवराजवर आता ही अशी वेळ आली तेव्हा काय केलंय तुम्ही? शांत बसला. आणि ती कौशिकी, हा, एवढे प्रयत्न केले, तिने एक तरी यशस्वी झाला नाही ना? तारिणी, कुटुंब म्हणजे सगळ्यांचं एकत्र असणं, दररोज एकत्र दिसणं, गप्पा मारणं, हे गरजेचं असतं की नाही? कुटुंब म्हटल्यावर भांड्याला भांडं लागणारच. आणि त्यात युवराज नसल्यामुळे अख्खं घर कसं विखुरल्यासारखं झालंय ना, म्हणून सॉरी. विखुरलं गेलंय हे मान्य आहे, पण ते तसंच राहू द्यायचं का? जोडायला तर हवं, पण ते होईल आपोआप. आता तुम्ही अजून काही करायला जाऊ नका हा, नाहीतर कावळा बसायला आणि फांदी तुटायला असं होईल. आधीच घरातले काही कमी रागवले नाही आहेत तुमच्यावर. हॅलो, हां सुमी बोल ग. पोचलीस का तू पंढरपूरला? नीट पोचलीस ना? हां, मी म्हटलं त्या विठ्ठलाला सांगून ये सगळ्यांचं सगळं व्यवस्थित कर म्हणून. हॅलो सुमी. बस झालं आता. आता सगळं माझ्या पद्धतीने होणार, आणि माझ्यामध्ये कोणी आलेलं मला चालणार नाही. तुम्हाला नसेल परवा युवराजची, नसेल म्हणजे काय, नाहीच आहे तुम्हाला काय म्हातारपणाला आधार आहे. दुसरा मुलगा असला काय नसला काय तुम्हाला काही फरक पडत नाही, पण मला पडतो. माझं सगळं युवराजपासून सुरू होतं आणि युवराजवरच संपतं. त्यामुळे काहीही झालं तरी मी माझ्या मुलाला परत आणणार. मी त्याला काहीही होऊ देणार नाही. उद्या आषाढी एकादशी आहे ना? हो. सापडला मार्ग. कुठला मार्ग? माझी आई ना एक अभंग म्हणायची, विठ्ठल पाऊल पडले घरा, दुःखाचा सुटला रे वेढा, आनंदाचा झाला सडा, विठ्ठल पाऊल पडले घरा. छान आहे, पण त्याचा इथे काय संबंध? काकू, तुम्हाला साबुदाणे वडे येतात? हो रताळ्याचा किस, हो, सोपं आहे. वरीचा भात. हो, अरे सोपं आहे. पुढे काय त्याचं? आषाढीची तयारी करा, माऊली समर्थ आहे जगाची घडी बसवायला. म्हणजे जय हरी विठ्ठल, जय हरी विठ्ठल.